नमस्ते, मी आहे तुमची लाडकी इंडियन संगीता फॉर एव्हर. ओळखा पाहू आम्ही कुठे आलो आहे ते. मला माहिती आहे तुम्ही नाही ओळखणार, पण मी अशीच गंमत केली. तर आम्ही आलेलो आहोत संकल्प पाहायला. संकल्प म्हणून एक स्कीम आहे, तिथे जागा विकायला निघालेल्या आहेत. तर सकाळी सकाळी माझे मिस्टर म्हणाले, तुला दालबाटी खायची आहे का? माझा मूड थोडा ऑफ होता, पण दालबाटी क्लिक झालं आणि मी लगेच तयार झाले, कारण त्यांना माहिती आहे माझी कमजोरी आहे दालबाटी. आणि मला दालबाटी खूप आवडते. राजस्थानच आवडतं, त्यामुळं राजस्थानचे पदार्थ, राजस्थानची कल्चर, राजस्थानचे राजवाडे काय म्हणू नका, मला सगळंच आवडतं. आणि म्हटलं चला दालबाटी बोलतायत तर चला जाऊया. तर मला काय वाटलं खास हॉटेलमध्ये नेऊन दालबाटी देणार आहेत, पण हे इथं संकल्पची स्कीम आहे. त्यांना खूप ऑफिसमधून आग्रह झालेला याच म्हणून, तर त्यांना इन्व्हिटेशन कार्ड आलेलं, त्यामुळं म्हटलं चला आपण जाऊया. आणि मग आवडली जागा तर ठीक आहे घेऊया, नाही आवडली तर इट्स ओके, पण दालबाटी तरी खायला भेटते. तर आम्ही पोचलो तिथे आणि खरंच सुंदर जेवण होतं, एकदम चविष्ट होतं, ओरिजिनल राजस्थानी होतं ते. दालबाटी आणखीन बरेच काय काय राजस्थानी पदार्थ होते. तर जेवण मस्तच होतं, त्यामुळं जरा मला मस्त वाटलेलं. जागा पण आवडली, आग्रह केला, पण आता माझे मिस्टर म्हणाले नाही घ्यायची तर नाही घ्यायची, इट्स ओके. घेतलं तर बरं होईल, पण आता नाही घेत हजबंड तर काय करणार ना. म्हणून मी जास्त आग्रह केला नाही, कारण आता मलाही कंटाळा आला आहे केवढ्या जागा घ्यायच्या, आणि राहायला तर आपल्याला एक घर काफी आहे. त्यामुळं मी पण आग्रह केला नाही. मग नंतर आम्ही आलो मंदिरात. तर म्हटलं टाईम होता तर चला आपण, तिथेच जवळ एक मंदिर होतं, छान होतं मंदिर, एरिया पण छान होता, गार्डन छान होती, दुपारची वेळ होती. जरा आम्हाला थकल्यासारखं वाटलेलं तिथे उन्हामध्ये फिरून, जागा उन्हामध्येच बघितल्या ना आम्ही, त्यामुळे मग इथे मंदिरात आलं, जरा मस्त वाटलं, थंडावा वाटला, छान वाटलं, मूड पण माझा छान होता, त्यामुळे मंदिरात आलो. तर म्हटलं चला थोडंसं शूटिंग काढूया. तर कसं वाटलं आजचं शूटिंग, कशी वाटली आजची माझी ट्रीप, कशी वाटली दालबाटी, कशी वाटली आमची छोटीशी ट्रीप, नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय.